गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यस्य चिन्तनमेवात्र सर्व दुःखैकनाशनं नमामि सिद्धितं देवं परसिद्धाख्य सद्गुरुं। अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक परात्पर आशुतोष भगवान शिवप्रभूंच्या दिव्य आणि पावन चरण कमली अनंत अनंत कोटी प्रणिपात समर्पित करतो। तसेच ज्या माऊलीनं काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा भूप्रदेश पादक्रांत करून सुप्त असणाऱ्या वीरशैव समाजाला नवसंजीवनी देण्याचं कार्य केलं ते उज्जैनी पीठाचे 60वे जगद्गुरु भूरुद्र परमहंस परमकृपाळू अकारण करुणालय भक्तवत्सल श्रीमद जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी यांच्या दिव्य आणि पावन चरण कमली अनंत अनंत कोटी प्रणिपात समर्पित करतो। जगदादि जगद्गुरु पंचाचार्य यांच्या चरणी नतमस्तक होऊन मन्मथ लक्ष्मणादी शिवसंतांना वंदन करून सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज सागरखेडा यांच्या दिव्य आणि पावन चरण कमली अनंत अनंत कोटी प्रणिपात समर्पित करतो। तसेच त्याच अनुषंगाने उपस्थित गुरुवरी असली सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज सागरखेडा यांच्या दिव्य आणि पावन चरण कमली अनंत अनंत कोटी प्रणिपात समर्पित करतो। आज या ठिकाणी आपण भारतध्वज या पुण्य आणि पावन भूमीमध्ये भगवान श्री भारतध्वजाच्या सानिध्यामध्ये सर्व शिवभक्तगण या ठिकाणी आपण एकत्रित झालेले आहोत। त्याचा अनुषंगाने असा आहे की गेले 6 दिवसापासून या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताह हा मोठ्या दिव्य आणि भव्य अशा उत्साहामध्ये आपण साजरा करत आहोत। दुग्ध शर्करा योग म्हणजे या ठिकाणी आपल्याला आज पवित्र असणारा हा माघ महिना आणि या माघ महिन्याच्या पुण्यतिथीवर या ठिकाणी आपल्याला 2 गुरुवर्यांची उपस्थिती लाभलेली आहे। हे आपलं अवभाग्य म्हणावं लागेल। आपण केलेली ही शोभायात्रा खरोखर दिव्य आणि भव्य अशा प्रकारची होती। महाराजांच्या प्रकृती त्याला सांभाळून आपण ही यात्रा या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काढली। तरी या माघ महिन्यामध्ये काहीतरी भगवंताच्या निमित्तानं आपल्याला करायला पाहिजे, त्याला आवडणारी भक्ती करायला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला गुरुची देखील सेवा तुम्हाला सर्वांनाच घडत आहे। त्याचं दर्शन झालं, गुरुचं दर्शन जर झालं तर अनेक पापाची होळी होऊन जाते असं म्हणतात। म्हणून या ठिकाणी आपल्याला 2 गुरुवर्य यांची उपस्थिती लाभलेली आहे। मी सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांना विनंती करतो त्यांनी आपल्याला अमृत उपदेश करावा। सूरज हेलो सानंद मानंद वने वसंतम आनंद कंदम हत पापवंदम वाराणसीनाथ मनातनाथं श्री विश्वनाथं शरणं प्रपद्ये श्री विश्वनाथं शरणं प्रपद्ये। वागर्था इव संतृप्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरो
पार्वती परमेश्वर। अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान भारद्वाज यांच्या पावन आणि पवित्र चरणी नतमस्तक होतो। तुमच्या आमच्यासारख्या प्रापंचिक जीवन जगून परमार्थ मार्गावर आरूढ होण्यासाठी ज्या आचार्यांनी आपल्याला शिवयोगाचा शिव आचरणाचा मार्ग आपल्या जीवनात दिला असे जगद्गुरु पंचाचार्य, त्याच पीठावरील साठावे जगद्गुरु असणारे, ज्यांनी संपूर्ण भारतभर हा वीरशैव लिंगायत धर्माचा प्रसार आणि प्रचार केला, श्री क्षेत्र साखरखेडा येथे ज्यांनी संजीवनी समाधी साधली, असे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान सच्चिदानंद जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींच्या पावन आणि पवित्र मंगलमय संजीवनी समाधी नतमस्तक होतो। मन्मथादी शिवसंत वसुवादी शिवशरद या महाराष्ट्र भूमीस उदयात आलेल्या सकल संप्रदायातील संत मंत महापुरुष या सर्वांच्या पवित्र चरणी नमस्कार करू। ज्या सद्गुरु माऊलीने आपल्या सर्वांच्या अंतःकरणातली शिवभक्ती शिवप्रेम जागृत केलं, नवे नवे तर आपल्याला स्वत्वाचा मार्ग ज्यांनी दिला, आपण कोण आहोत ही खरी ओळख ज्या सद्गुरु माऊलीने आपल्याला करून दिली, नमस्कार करू। जमलेली भर जहागीर शिवभक्त माता आणि भगिनी, पवित्र भारद्वाज ऋषींच्या या ठिकाणी तपश्चर्येने पावन झालेली भूमी, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, अशा या पवित्र भूमीमध्ये, ऐतिहासिक भूमीमध्ये दरवर्षीप्रमाणे आपला या ठिकाणी चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह तथा शिवपुराण शिवकथा या अनुषंगाने आयोजित धार्मिक कार्यक्रमाच्या या सत्रामध्ये आज परम भाग्यवान आपण आहात। सद्गुरु माऊलींचे रजकण आपल्या या भूमीला लाभले। या वयातही सद्गुरूंचं शिष्याविषयी असणारं प्रेम, शिष्याविषयी असणारी त्यांच्या अंतःकरणात आत्मीयता, आपल्या अंतःकरणातला भाव, आपल्या अंतःकरणातली श्रद्धा, ही सद्गुरूला या ठिकाणी प्राचारण करण्यास भाग पडते। अशाच प्रकारचं सद्गुरु माऊलींचं आगमन आपल्या या ग्रामामध्ये आज या पवित्र दिवशी। मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनाच्या काही मूलभूत गरजा असतात। त्या गरजा दोन प्रकारच्या असतात, एक शारीरिक गरज आणि एक मानसिक गरज। शारीरिक गरज या ठिकाणी प्रापंचिक जीवन जगणाऱ्या माणसाला प्रपंचातील साधनेद्वारे किंवा प्रपंचातील व्यवहाराद्वारे या ठिकाणी शरीराची गरज परिपूर्ण करता येते, परंतु मनाची गरज परिपूर्ण करण्यासाठी या ठिकाणी साधू संतांचे चरण, साधू संतांचे वचन, सद्गुरूंचा या ठिकाणी सत्संग हेच माणसाला या ठिकाणी मानसिक गरज पूर्ण करण्यास भाग पडते। म्हणून मानसिक गरज परिपूर्ण करण्यासाठी अध्यात्म मार्गावरच या साधकाला आरूढ व्हावं लागतं। कारण परमार्थ मार्ग हा आपल्याला शिकवणारे, परमार्थ मार्ग दाखवणारे हे सद्गुरू असतात। या जीवाचं शिवत्व करणारे सद्गुरू असतात। म्हणून सद्गुरूंचा सहवास, सद्गुरूंची संगती ही आपल्या जीवनाला एक मानसिक आनंद, मानसिक समाधान देणारी आहे। म्हणून मनाची जी गरज असते ती म्हणजे मनाला मिळणारी प्रसन्नता, मनाला मिळणारा जो आनंद आहे तो खऱ्या अर्थानं मानसिक गरज म्हणल्या जाते। आणि तो मनाला मिळणारी प्रसन्नता, आनंद कुठं मिळतो? तो परमार्थामध्ये मिळतो। आता तुम्ही 6-7 दिवसापासून या ठिकाणी
संत शिरोमणी मन्मथ माऊलीने रचलेल्या परमरहस्य ग्रंथाचं चिंतन आणि पारायण केलं. त्याचबरोबर 2 ते 3 तास रोज आपण या ठिकाणी भगवान शिवाच्या शिवकथेच्या माध्यमातून, दृष्टांच्या वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून शिवकथा श्रवण करीत आहात. या शिवकथेमध्ये श्रवण करत असताना जो मनाला मिळणारी आनंद आहे, मनाला होणारी जी प्रसन्नता आहे, ही आपल्या घरी मिळते का? या मंदिरात आल्याच्या नंतर जो मनाला एक आगळा वेगळा आपल्याला आनंद मिळतो, समाधान मिळतं, ते घरी मिळते का? मग घरी काही कमी आहे का? सगळ्या गोष्टी घरी असतात, पण तरीही जी माणसाला अभिप्रेत असणारी समाधान, अभिप्रेत असणारा आनंद, तो मात्र आपल्या घरी कोणत्याच माध्यमातून मिळत नाही. तो फक्त परमेश्वराच्या दारामध्ये संत सद्गुरूच्या सानिध्यामध्येच प्राप्त होतो. मग आज तुम्हाला आनंद झाला की नाही? गुरुमाऊली घरी आली तर, आपल्या गावात आली तर किती आनंद झाला. मस्त आनंदाने गाणे म्हणू लागला, भक्तिगीत गाऊ लागला, एवढं ऊन असतानाही पावल्या खेळू लागला. एक आगळा वेगळा आनंदच आहे की नाही मनामध्ये. हा आनंद मागितल्यावर मिळत नसतो, हा आनंद द्या म्हणलं तरी मिळत नसतो. तो स्वाभाविकता त्या संतांच्या महात्म्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर प्राप्त होतो. संतांच्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आपण जर आपल्याला थोडे काही क्षण, काही सेकंदही आपल्याला मिळाले तरीही त्या पारमार्थिक आनंदाची अनुभूती आपल्या जीवनात प्राप्त होते. कारण आनंद महत्वाचा आहे. मानवी जीवन जगत असताना अनेक प्रवचनातून गुरुमाऊली नेहमी सांगतात, जगद्गुरु काशी जगद्गुरूंनी जन्म हा अखेरचा या ग्रंथाच्या माध्यमातून हेच जन्म शेवटचा आहे असं सांगितलंय. पण त्यालाच गुरुमाऊलींनी सांगितले की हा जन्म सुंदर जन्म मानवाचा, हा जन्म काही वाईट नाही, सुंदर आहे, आनंदाचा जन्म आहे. पण त्या प्रकारचा जर आनंद तुमच्या जीवनात तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला तर, जर तुम्ही फक्त प्रपंच भोगतो म्हणलं, फक्त व्यवहारच करतो म्हणलं, तर त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे? आनंद भेटणार आहे का? दुःखच भेटणार आहे. तुम्ही जितका संसार या ठिकाणी मन लावून करत राहता तितकं तुम्ही दुःखाकडे जाता. कारण संसार हा दुःखानं भरलेला आहे. संसारात सुख आहे का? आणि आपल्याला अभिलाषा कशाची, अपेक्षा कशाची? सुखाची. रोज आपण या ठिकाणी भारतच महादेवाला या ठिकाणी येतात, दर्शनाला येतात, रोज एक तांब्या पाणी घेऊन येता की नाही? एक लोटा जल आहे की नाही इकडे? आमच्या प्रदीप मिश्राचा प्रभाव सगळीकडे पडला, विशेष करून ग्रामीण भागात जास्त पडला आहे की नाही? त्याला काय पैसे लागत नाही, खर्च लागत नाही, तांब्या खर्चात पाणी फुकटच आहे की नाही? बिचारे महादेवाला थंडी वाजवत काय हो. पहिले जुने लोक सांगत होते की काळ बदलला, परिस्थिती बदलली की माणसाचे दिवस बदलतात, पण देवाचे दिवस बदलतात हे पाहिलं का? सध्या महादेवाचे दिवस आले की नाही? जिकडं पाहावं तिकडं सध्या महादेवाची उपासना सुरू आहे. ज्या बिचाऱ्या महादेवाला गावाच्या बाहेर वेशीपशी असायचा त्याला वर्ष कोणी पाहत नव्हतं, दर्शनाला जात नव्हतं. महाशिवरात्रीला जर गेलं कोणी तांब्यावर पाणी घातलं तर घातलं, वर्षभर बिचारा बिना आंघोळीचाच राहायचा. आता एकही महादेव कोरडा राहिलं वल्ला. एवढे थंडीचे दिवस गेले, कडकडीची थंडी होती, तरी महादेव कोरडा झाला नाही, बिचारा वल्ला. मग आपण महादेवाला जातो कशासाठी जातो? माझं चांगलं झालं पाहिजे, माझ्या घरात सगळी सुखी राहिली पाहिजे, मी सुखी झाली पाहिजे आहे की नाही? काही काम न करता पैसा भरपूर आला पाहिजे असं वाटतं की नाही? सांगायचं तात्पर्य की भारतवर्ष महादेव या ठिकाणी मला प्रसन्न व्हावा, महादेवानं मला दर्शन द्यावं अशा भावनेनं कोणीही जात नाही. मंदिरात जाणारा साधक सध्याचा प्रापंचिक सांसारिक कामनापूर्ती जातो. काहीतरी अंतकरणात कामना असतात, त्या प्रापंचिक कामना असतात. माझ्या लेकराचं भलं झालं पाहिजे, घराचं भलं झालं पाहिजे, कुटुंबाचं भलं झालं पाहिजे, या कामना या गरजेपोटी माणूस त्या ठिकाणी जातो.
मग तिथं तरीही त्या माध्यमातून का होईना तेवढा क्षण तुम्हाला आनंद भेटतो की नाही, प्रसन्न वाटते की नाही. आता शिवकथा सांगतात, आमचे नंदू महाराज शिवकथा सांगतात. चांगले अभ्यासू व्यक्तिमत्व आहे नंदू महाराज, म्हणजे बाबांच्या हाताखाली तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे. अभ्यासू असणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून आपण शिवकथा रोज श्रवण करीत आहात. त्या शिवकथेमध्ये आपण तल्लीन होता की नाही. कधी कधी आपल्या मनात येते की उठून चांगला आनंदाने नाचावं, गावं, फुगड्या खेळावं असं वाटतं की नाही. का? तो आनंद असतो. का? परमेश्वराचा आनंद, परमेश्वराच्या नामाचा आनंद, परमेश्वराच्या स्वरूप कळाल्याचा आनंद, परमेश्वराची भक्ती कळाल्याचा आनंद. हा आनंद माणसाला खऱ्या अर्थानं मनाला प्रसन्न करणार आहे आणि मनाला पारमार्थिक सुख देणार आहे. सांगायचं तात्पर्य काय की परमार्थ मार्गावरच सुख आहे, या संत सद्गुरूंच्या चरणावरच सुख आहे. आम्हा सुख दिसे संताची पायी, संत ते अक्षयी. संत आपल्याला जागृत करतात की नाही, सांगतात सोप्या भाषेत, तुम्हाला कळेल अशा भाषेत, की बाबांनो तुम्ही ज्या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करता त्या संसारामध्ये सुख नावाची वस्तू नाही. सुख कुठे? संत सद्गुरूंच्या चरणावर, संतांच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या चरणाजवळ. म्हणून इथं मंदिरात आल्यानंतर, या अखंड शिवनाम सप्ताहात आल्यानंतर एक आगळा वेगळा आनंद, आपल्याला सुखाची अनुभूती होते. आणि ते खरं आपल्याला शाश्वत अक्षयी सुखाचा अभिलाष आहे. प्रपंचातून मिळणारं सुख एक क्षणिक आहे. शरीराच्या माध्यमातून, विविध साधनेच्या माध्यमातून मिळणारं जे आपल्याला सुख आहे ते क्षणिक सुख आहे, ते अक्षयी सुखच नाही. सुखाच मुळात सुखच नाही. संसाराची ठाई असते जरी सुख टाकून या गीत झाले की नाही. संत सांगतात, जर संसारात सुख नावाची वस्तू जर असली असती तर ऋषीमुनी संत महात्मे संसार सोडून बाहेर गेले असते का अरण्यात. मुळात संसारात सुखच नाहीये. सुख कुठं आहे? पर संतांच्या सद्गुरूंच्या वचनात, त्यांच्या चरणाजवळ, परमेश्वराच्या भक्तीमध्ये. म्हणून भक्ती करावी लागते. आणि आपल्याला भक्ती कशी करावी हे सांगणारे कोण असतात? सद्गुरू असतात. मग म्हणून सद्गुरूंचं स्वरूप आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ सांगितलेलं आहे. कारण गुरु तत्व हे फार आगळं वेगळं तत्व आहे. या भारतीय संस्कृतीला मूळ काय असेल तर गुरु आहे. म्हणून आपल्या देशाला विश्वाची गुरु भारत असं म्हणतात की नाही. त्याचं कारण काय? या देशामध्ये, या भूमीमध्ये, या राष्ट्रामध्ये विचाराचं मंथन झालेलं आहे, विचाराचं खंडन झालेलं आहे, विचाराचं चिंतन झालेलं आहे, वेगवेगळ्या मतांचं खंडन झालेलं आहे. अनेक साधू संत ऋषी महात्मे यांनी तपश्चर्या साधना करून ही भूमी पवित्र केलेली आहे. म्हणून या भूमीला विश्वाची गुरु भारत असं म्हणतात. अशा पवित्र भूमीमध्ये या भूमीचं गाभा मूळ काय असेल तर गुरु गाभा आहे. ही विविध संप्रदायानं, विविध पंथानं, विविध उपासना मार्गाने नटलेली संस्कृती आहे. पण या भारतीय संस्कृतीमध्ये विविध संप्रदाय, विविध पंथ, विविध उपासना मार्ग जरी असले, बहुदेवता उपासक साधक जरी असले, तरी याला प्रत्येक संप्रदाय, प्रत्येक उपासना, प्रत्येक पंथाला मूळ काय असेल तर गुरु आहे. म्हणून गुरु प्रधान संस्कृती आहे. का? तर आपल्याला भगवंताचा, परमेश्वराचा मार्ग दाखवणारे कोण असतात? सद्गुरू असतात. देव कसा आहे हे सांगणारे कोण असतात? सद्गुरू असतात. म्हणून देवापेक्षाही सद्गुरूचं स्थान श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्या अंतकरणामध्ये आपण गुरुविषयी श्रद्धा फार मोठी असते की नाही. आता गुरुचं आगमन झालं की आपल्याला आनंद झाला की नाही. आनंद, आनंद, अवघा आनंदची आनंद. कारण हा आनंद आपल्याला खऱ्या अर्थानं त्या परमेश्वराला, स्वरूपाला प्राप्त करून देणार आहे. म्हणून गुरु तत्व हे, सद्गुरु तत्व हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. गुरु देवाचाही देव, येता कळू अनुभव. संत सांगतात की नाही, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री. साक्षात परब्रह्म आहे की नाही. आणि या भूमीमध्ये
प्रत्येकानं गुरुची उपासना, सद्गुरु त्यांच्या जीवनात धारण केल्याशिवाय त्यांना मोक्ष प्राप्त झाला नाही. विविध आपल्या देवतांनी नटलेली संस्कृती जरी असली तर प्रत्येक देवांचं जर आपण या ठिकाणी कथा पुराणामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक जण या ठिकाणी बाल्य अवस्थेत असताना प्रत्येक गुरुकडे गेलेले. म्हणून गुरु हा प्रधान आहे. म्हणून आमचे कबीरदास या ठिकाणी सांगतात एका दोह्यामध्ये, गुरु गोविंद दोनों खडे टाके लागो पाय, बलिहारी श्री गुरु की जिनो गोविंद बताय. मंदिरात आता बाबा बसलेले, बाजूला भारद्वाज महादेव आहे, नित महागुरु आहे. आता दोघही समोर असल्यानंतर भक्ताला प्रश्न पडते की नाही, अगोदर नमस्कार देवाला करा की गुरुला करा? आपल्याला वाटतं नाही, गुरु काय आपले आहेत आपल्यासारखेच, देव मोठा आहे, मग अगोदर माणूस काय म्हणतं देवाला नमस्कार. म्हणून या ठिकाणी कबीरदास त्या दोह्याच्या माध्यमातून सांगतात की ज्या देवाचं स्वरूप तुला त्या गुरुनं सांगितलंय, जो देव तुला गुरुनं दाखवलाय, म्हणून त्या देवापेक्षाही सद्गुरु मोठा आहे. म्हणून आधी नमस्कार कोणाला? सद्गुरुला. मंदिरामध्ये गुरु असले तर अगोदर नमस्कार कोणाला? सद्गुरुला, मग मंदिरामध्ये. सांगायचं तात्पर्य की आपल्या जीवनामध्ये जर सद्गुरु आपल्याला प्राप्त झाला नाही, मिळाला नाही, तर माणसाच्या जीवनाला दिशा मिळत नाही, माणसाची आध्यात्मिक उन्नती होत नाही, आध्यात्मिक प्रगती होत. म्हणून सद्गुरु करावा लागतो. तुम्ही सगळ्यांनी गुरुदीक्षा घेतलेली का? सगळ्यांचे झाले का? लहान बाळा, लेकरं बाळा सगळे ज्यांच्या राहिल्या असतील त्यांनी गुरुमंत्र घ्या. गुरु का लवकरात लवकर करा. कारण सद्गुरु आपल्या जीवनात प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला अध्यात्माचा मार्गच मिळत नाही. सद्गुरूंची भेट म्हणजेच आपल्या जीवनातील टर्निंग पॉइंट आहे. खऱ्या अर्थानं तिथूनच आपल्या जीवनाला सुरुवात होते, आध्यात्मिक जीवन जगण्याला. म्हणून सद्गुरु आपल्याला करावा लागतो, सद्गुरूला शरण जावं लागतं. आता गुरु करून टाका, गुरु करून सोडा असं करू नका बरं. बरेच साधक, बरेच भाविक आणि बऱ्याच गावाला असं घडतंय, गुरु करून टाकतात, गुरु करून सोडतात, गुरु तिकडं शिष्य इकडं. तसं असं कोणी म्हणत नाही लग्न करा सोडून टाका, बायको करा सोडून द्या. गुरु करा टाका, गुरु करून सोडा असं होतं की नाही. गुरु करून टाकण्यासाठी नसतो, गुरु करून सोडण्यासाठी नसतो. गुरु कशासाठी असतो? गुरु आपल्याला आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी असतो, आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी असतो. म्हणून सद्गुरु कर्जात झाल्यानंतर, गुरुला शरण गेल्यानंतर गुरुला विचारलं गेलं पाहिजे, मी या ठिकाणी मला हे जन्म मिळाला, कशासाठी मिळाला, मी भक्ती कशी करावी, उपासना कशी करावी, या सगळ्या प्रकारचे प्रश्न सद्गुरूला विचारले गेले पाहिजे. पण आजकाल तसे प्रश्न विचारत नाही. आपण प्रपंचातले प्रश्न विचारतो, माझी मुलीचं राहिलं, पोराचं जमलं, हिला झालं नाही, तिला होईन, असे प्रश्न राहतात की नाही आपले. हे प्रश्न सद्गुरूला विचारत नसतात. कोण मी कोटील काहो जन्म झाला, वर्म त्या गुरुला कुसावे हो, लक्ष्मण महाराज सांगतात. कारण आपल्याला जर खऱ्या अर्थानं सुख आपल्या जीवनात, आनंद आपल्या जीवनात प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला सद्गुरूला शरण जाऊन सद्गुरूंची निष्ठा, सद्गुरूविषयी श्रद्धा, सद्गुरूंची भक्ती ही आपल्या जीवनात वाढली की आपोआप आपल्याला अध्यात्माचा मार्ग मिळतो. आणि अध्यात्माची आवड आपल्या अंतःकरणात निर्माण झाली की आपल्याला जे अपेक्षित असणारं सुख आणि समाधान आहे ते आपल्याला प्राप्त होतं. कारण हे सुख आणि समाधान आपल्याला दिसणारं नसतं, डोळ्यानं पाहण्याची वस्तू नसते. सुख आणि आनंद ही प्रसन्नता आपल्याला अनुभूतीचा विषय असतो. म्हणून भक्ती करत असताना, उपासना करत असताना आपल्याला त्या सुखाची अनुभूती प्राप्त होते. आणि ती अनुभूती आपल्याला आपल्या जीवनात प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी सद्गुरूंची भक्ती आणि सद्गुरूंनी तुम्हाला सांगितलेला जे शिव उपासनेचा, लिंग उपासनेचा मार्ग आहे तो आपल्या जीवनात निष्ठेनं, श्रद्धेनं आणि प्रामाणिकपणाने आपल्या जीवनात त्याचं आचरण करायचं. एका भगवान शिव आपल्या हृदयावर सद्गुरूंच्या हाताने धारण केल्याच्या नंतर पुन्हा अन्य देवतांची उपासना करायची नाही आणि अन्य देवतांची भक्ती करायची नाही. भगवान शिव सगळ्या देवांचा देव, महादेव, आपला बाप, जे आपल्या सद्गुरूंना आपल्या गळ्यात धारण करून दिलाय, आपल्या जवळ दिलाय, म्हणून अन्य देवतेकडे जायची गरज आहे का? बापच आपल्या जवळ असल्यानंतर लेकरायची काय गरज आहे? पोराकडे कशाला जायचं आहे की नाही?
म्हणून भगवान शिवाची उपासना जी आपल्याला सद्गुरू आपल्याला दीक्षा देताना सांगतात ती लिंग उपासना प्रामाणिकपणाने करायची. रोज आपल्या इष्टलिंगावर 1 तांब्या 2 तांबे पाणी अगोदर घालायचं, मग मंदिरात जायचं, आहे की नाही? नाही तर लिंग पारसात आणि देवाला चालले तांब्या घेऊन. तसं अगोदर आपल्या इष्टलिंगावर पूजा, आपल्या इष्टलिंगावर अभिषेक, आपल्या इष्टलिंगावर जलधारा, आपल्या इष्टलिंगावर बेल, मग मंदिरातल्या महादेव. अगोदर इष्टलिंगाची उपासना करायची. कारण भक्ती करत असताना भक्तीमध्ये एकच देव, एकच उपासना, एक निष्ठा, एक श्रद्धा या ठिकाणी अध्यात्म मार्गावर अपेक्षित आहे. ज्या साधकाची अशा प्रकारची उपासना जीवनभर ज्या साधकाच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणाने निष्ठेने जो साधक करतो, तेव्हा कारण हळूहळू त्या साधकाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनाला या ठिकाणी गती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून सद्गुरूंची कृपा आपल्या गावावर, तुमच्यावर, सर्वांच्यावर राहो. तुमच्या अंतकरणातले द्वेष, मत्सर, तिरस्कार जे काही असेल ते सगळं निघून जाऊन आपसातील एकमेकाबद्दल, सर्वाबद्दल प्रेम या ठिकाणी निर्माण व्हावं आणि आपण सगळे एक आहोत. एकात्मता आपल्या आयुष्यात, आपल्या आचरणात जागृत व्हावी, आपल्या गावात जागृत व्हावी. आपण सगळे एक आहोत ही भावना आपण जोपासावी. कारण विविध पोटशाखेनं आपण या ठिकाणी भरलेले आहोत, पण सगळे वीरशैव लिंगायत हे एकाच सूत्रामध्ये आहोत, एकाच विचारधारेचे आहोत. आपण सगळे एक आहोत. सगळ्यांनी एकत्रित आलो पाहिजे. आजचा काळ हा संघटित होण्याचा, एकत्रित येण्याचा आहे. आजचा काळ हा आपल्याला वेगवेगळं भिन्न भिन्न विघटित होण्याचा काळ नाहीये. आज जर आजच्या काळात जर आपण एकत्रित झालो नाही, संघटित झालो नाही, तर येणारा भविष्य काळ आपल्याला माफ करणार नाही. तर आजचा काळ सध्याचा प्रत्येक समाज, प्रत्येक संप्रदाय, प्रत्येक धर्म या ठिकाणी जागृत होतोय आणि संघटित होतोय. आपण बी संघटित झालो पाहिजे. आपण अल्पसंख्याक आहे का? नाही. आपण संघटित नसल्यामुळं अल्पसंख्याक आहोत. मग आपण जर विविध वीरशैव लिंगायत अंतर्गत असणाऱ्या जेवढ्या पोटशाखा आहेत, लिंगायत वाणी असेल, जंगम असेल, तेली असेल, कोळी असेल, माळी असेल, सारी असेल, कुंभार असेल, या विविध पोटशाखेनं भरलेला हा वीरशैव लिंगायत समाज, आपण सगळे एकाच गुरुचे आहोत, एकाच धर्माचे आहोत, एकाच विचारधारेचे आहोत. हे वीरशैव लिंगायत या नियमाखाली सगळे एक आहोत. आपण सगळ्यांनी एकत्रित आलो पाहिजे, संघटित झालो पाहिजे. आपसातील काही वैचारिक मतभेद काही कारणानं, क्षुल्लक कारणानं निर्माण झाले असतील, आपण ते सगळे मोठ्या उदार अंतकरणानं काढून टाकावे. आम्ही सगळे एक आहोत ही भावना आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी. जशा प्रकारचं 22 जानेवारीला संपूर्ण राष्ट्र हिंदूमय झालं होतं, भगवमय झालं होतं, जशा प्रकारचा झोपलेला हिंदू 22 जानेवारीला जागृत झाला, ही अनुभूती प्राप्त झाली, अशाच प्रकारचा आपल्या वीरशैव लिंगायत समाजातील जेवढे काही शाखा आहेत, जेवढे काही जाती आहेत, सगळे आपण एक आहोत. एका गुरुचे लेकर आहोत, एका भगवान शिवाचे आपण अंश आहोत आणि एका विचारधारेचे वीरशैव लिंगायत या विचारधारेचे आपण आहोत. या नावाखाली सर्वांनी एकत्रित यावं, संघटित व्हावं आणि संघटित झाल्यानंतर जे काही परिवर्तन आपल्या समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये या ठिकाणी घडतंय, ते आपली अनुभूती आपल्याला प्राप्त होते. एक आगळी वेगळी शक्ती निर्माण होते, एक ताकद निर्माण होते आणि संघटित झाल्याचा आनंद आगळा वेगळा होतो. म्हणून सगळ्यांनी या अशा धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळे एकत्रित आलो पाहिजे. एकत्रित या ठिकाणी सगळ्यांनी सद्गुरूंच्या अमृत वचनाचा, या ठिकाणी आध्यात्मिक सोहळ्याचा आनंद घेतला पाहिजे. तो आनंद सगळ्यांच्या जीवनात प्राप्त हो. जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे, ऐशिया संतांची उडे, निर्भय हिंडो मनमत माऊलीच्या ज्या दृष्टी आपल्याला सांगितली की प्रत्येक नजरेमध्ये, प्रत्येक दृष्टीमध्ये आपण सगळे एक आहोत, एकात्मतेची भावना आपल्या अंतकरणात निर्माण हो. सगळ्यांच्या अंतकरणात एकमेकाविषयी प्रेम जागृत हो, ही भावना या ठिकाणी भारद्वाजाच्या पवित्र चरणी करतो. माझ्या वाढलेल्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. यद्भासा भासते विश्वम्
यत् सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने अमृतामीशान मनोरमां यस्य चिन्तनमेवात्र सर्वदुःखैकनाशनं नमामि सिद्धिदं देवं फलसिद्धाख्य सद्गुरुं सच्चिदानंद स्वरूप परात्पर शिव परब्रह्म ग्रामदैवत भारद्वाजेश्वराच्या चरणकमली अनंत प्रणिपात समर्पित करून परात्पर परशिव परब्रह्म यांना अनंत प्रणिपात समर्पित करून आपला सर्वांसमोर आताच नेमकं ज्यांनी आमचे श्री शब्द सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांनी धर्मोपदेश केला आहे। शिवरात्री महापर्वानिमित्त श्री क्षेत्र भर या गावामध्ये भारद्वाजेश्वरांच्या चरणकमळाजवळ अखंड शिवनाम सप्ताह प्रारंभ करून या सप्ताहामध्ये अनेक प्रवचनकार कीर्तनकारांच्या माध्यमातून शिवकथेच्या माध्यमातून शिवभक्तीचा आनंद लुटणारे तुम्ही सर्व भरक्षेत्र निवासी भाविक भक्तजन माता आणि भगिनी, मनुष्य जीवन माणसाला दुर्लभ अशा प्रकारचं आहे। हे जीवन पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही। त्यातही नरजन्म मिळणं, मनुष्य जन्म मिळणं अत्यंत कठीण अशा प्रकारचं आहे। माणसाला हा जन्म दिला कशासाठी? इथं आल्यानंतर, प्रपंचामध्ये आल्यानंतर केवळ प्रपंचातील विषय सुख भोगण्याकरिता, प्रपंचातील साधन जमा करण्याकरिता देव दिलेला नाही। तर तुम्हा आम्हाला काही साधन दिलं आहे, त्या साधनाचा उपयोग ज्या परमात्म्याने आपल्याला जन्म दिला, त्या परशिवाने जन्म दिला, त्याची उपासना करण्याकरता, त्याची भक्ती करण्याकरता जन्म तुम्हा आम्हाला दिलेला आहे। म्हणून आपल्याला दिलेल्या साधनाचा उपयोग पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण हे सर्व तुम्हा आम्हाला दिले। पण याचा सगळ्याचा उपयोग आपण कशा करता करतो? उदरभरणाकरता करतो, पोट भरण्याकरता करतो, मुलं बाळा लेकरं बाळा यांचा संसार चालवण्याकरताचा उपयोग करतो। परमेश्वरांना हा उत्तम अशा प्रकारचा देह दिला, जन्म दिला। यामध्ये तुम्हा आम्हाला आत्महित, आत्मसाधन करून घेण्याकरता हा जन्म दिलेला आहे। जोपर्यंत आपण ही ओळख करून घेत नाही की आपण आहो कोणाचे,
इथं आल्यानंतर तुम्ही आम्ही सर्व संसारात आल्यानंतर तुम्हाला तुमचे नाते जर विचारले तर तुम्ही तुमचे नाते सांगणार. पती पत्नी मुलं बाळ घर दार हे सगळे नाते आहेत आणि आमचे आहेत आम्ही यांचे आहोत एवढं सांगणार आहात. खऱ्या अर्थानं तुम्ही विचारी माणसं आहात. जर विचार जर केला तर आपण आहोत कोणाचे? परमेश्वराचे आपण आहोत. भगवान शिवाचे लेकरं आहोत. तुमचा आमचा बाप कोण आहे असं विचारलं ते जन्म देणारे आहेत. जनक आहेत. जनक जन्म देणारे. हे बाप नाहीत, हे पिता नाही, हे जन्म देणारे आहेत. मग जन्म देणारा खऱ्या अर्थानं कोण आहे? माताच पार्वती देवी, पिता देव महेश्वरा, बांधवाश भक्ताश्च सुदेशु भुवनत्रयम. तुमचा आमचा खऱ्या अर्थानं बाप आहे भगवान शिव. तुम्ही शिवाचे लेकर आहोत. भगवान शिवाचे लेकर आहोत. म्हणून भारतामध्ये एक तरी गाव तुम्हाला सापडणार नाही ज्या गावात भगवान शिवाचं मंदिर नाही. इतर देवदेवता आहेत त्या देवदेवतांचे मंदिर सापडणार नाहीत. परंतु भगवान शिव कुठेही सापडतो. स्मशानात सापडतो, जंगलात सापडतो, मंदिरात सापडतो, कुठेही सापडतो भगवान शिव. कारण शिव सर्वत्र सर्वांचा परमात्मा भगवान शिव देवाचा देव अशा प्रकारचा भगवान शिव आहे. आणि म्हणून त्या शिवाची भक्ती करून प्रत्येक माणसानं आपल्याला मिळालेला जन्म हा सार्थक करून घेतला पाहिजे. त्यासाठी सर्वात उत्तम अशा प्रकारची मला वाणी दिलेली. वाणी म्हणजे वाचा दिली की नाही. या वाच्याचा उपयोग आपण काय करतो? संसार प्रपंचाची स्तुती करण्यात. स्तुती करावी हराची न करावी नराची. तुमच्या मुखातून जर स्तवन करायचं असेल, स्तुती करायची असेल तर भगवान शिवाची स्तुती करा. पोटाला अन्न देणाऱ्याचा किंवा सन्मान करणारा किंवा एखाद्या जंत्री मंत्री अमुक तमुकाला त्याची स्तुती करण्यापेक्षा स्तुती कोणाची करावी? ज्यानं आपल्याला जन्म दिला त्या भगवान शिवाची स्तुती करावी. संत विनंती करतात, सुदेहुनी गोड नामही शिवाचे. सुदेहुनी गोड. सुधा म्हणजे काय? सुधा म्हणजे काय? नाव सुधाकर असेल कोणाचं, सुधाकर नाव असेल. सुधा म्हणजे अमृत. सुधा म्हणजे अमृत. सुधाहून ते अमृताहून गोड काय? नाम हे शिवाचे. भगवान शिवाचं नाम त्या सुधेवरून अमृताहून गोड अशा प्रकारचं आहे. आणि मग ते संत म्हणतात, कोणाला विनंती करतात? आपण लोकाला विनंती करतो. संत विनंती करतात वाणीला आपल्या, घे गे वाचे माये माझे. हे वाणी हे वाचे त्या भगवान शिवाचं नाम घे. ज्या नाम घेतल्यापासून आपण संसार सागर तरुण जाऊ शकतो. कारण की नाम ही नौका आहे. नौकेत बसल्यानंतर नदी पार करता येते, समुद्र पार करता येतो. त्याप्रमाणे संसारूपी समुद्र, संसारूपी नदी पार करण्याकरता नौका जर कोणती असेल तर कोणती नौका आहे? शिवनाम. शिवनाम तरी शिवनामाची नौका. ती शिवनामाची नौका त्यात प्रत्येक जीवानं बसून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. म्हणून शिवनाम सप्ताह. हा शिवनाम सप्ताह कशा करताय? कारण ते वळण लागलं पाहिजे, जीवेला वळण लागलं पाहिजे ना. या जीवेला वळण लागलं पाहिजे. शिव 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 काय आणि एकामेकाचा तो असा आहे ती तशी अमुक ढमुक करता 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 निंदा करता करता रात्र जाते. मग शेवटी जाऊ द्या, कशाला कोणाची निंदा करायची. आतापर्यंत काय केलं? निंदाच केली ना, आहे की नाही? म्हणून कोणाची निंदा करण्यापेक्षा 4-4 जणी बसले, 4 जण बसले, भगवान शिवाचं नामस्मरण, शिवकथा, शिवचर्चा हे जर केले तर आपल्या जीवनाचं कल्याण होणार नाही का? त्याकरता प्रत्येकाने आपल्या
या सप्ताहाच्या माध्यमातून हे जे प्रवचनकार येतात, कीर्तनकार येतात, कथाकार येतात, यांच्या उपदेशातून आपल्या जीवनामध्ये भगवान शिवाची भक्ती ही अधिकाधिक आली पाहिजे. हे अशा प्रकारचं आपण करावं आणि ही करण्याची बुद्धी सर्वांना भगवान भारद्वाज देव अशा प्रकारचे मी शुभकामना भगवान शिवाच्या चरणी करतो आणि माझं हे प्रवचन या ठिकाणी विराम करतो. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती.